इथेच बसत आहे. जय गुरुदेव. जास्त वेळ घेणार नाही मी. छान आनंदाने एक छोटंसं भोजन घेऊ, जरा रिलॅक्स राहा. चेहऱ्यावरती असं गोड स्माईल ठेवा. सकारात्मक पाठीमागे मंडळी जय गुरुदेव. सकारात्मक कंपनी होत्या तुमच्याकडनं. पॉझिटिव्ह असं चेहऱ्यावर गोड स्माईल, मन आनंदी. आणि आता शेजारच्याला सोडा आणि लक्ष इकडे. जय गुरुदेव. तर कसा झाला वाढदिवस? मग छान झाला. आजचं जेवण सुद्धा खूप सुंदर झालं. बाळा इकडे दे, तू बसू शकते इथे. अच्छा घे मग. तर जेवण सुद्धा खूप सुंदर झालं आज. आणि ज्ञानयुग परिवारामध्ये आपल्याला हेच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की काल परवा तेरवापासून आपण हेच अनुभवतो. इथे पण आले माणसं किती आहेत बघा आणि घर केवढं आहे बघा. अजून 10 जण पण आले तरी बसतील. तर आजचं जे जेवण आहे ना, या जेवणामधून तुम्ही सांगायचं सगळं इतकं छान. म्हणजे मी खरं तर असं म्हटलं होतं की घेऊन जाऊ, पण मला माहिती होतं की गणवीर सरांना मला आणायचंच, याने ठरवलेलं ते करणारच. त्याच्यानंतर काल कासेकर काकांकडे जायचंच ना मला, पण तरी मी आपलं दोघी धमके दिल्यासारखं दाखवत राहतो. पण मी माझं कोणी ऐकत नाही हेही माहिती. मलाही माहिती आहे की ते कसं का आहे, तर ते प्रेम आहे. जसं संदीपजींनी सांगितलं ना, त्यांनी एक जे वाक्य सांगितलं की माऊलींसोबत राहणं वेगळं आणि काय बोलले होते आठवतं? माऊलींसोबत एक होणं. तर ते एक होणं खूप महत्वाचं आहे. आणि मला असं झालं होतं बरं का, इथं तर असं कोणी नसेल, पण असं तुम्ही बघा शरीर वेगवेगळे आहेत. तुम्ही सहज आप देख भी लो एक बार ऐसा कि चाहे चेहरे अलग अलग हो पर साधक अलग अलग है क्या, ये आपको दिख रहा है क्या? अलग अलग है कि नहीं? और आप वहां से देख रहे हो, मैं यहाँ से देख रहा हूँ. स्काई व्यू मेरे पास है. पर सब साधक अलग अलग है. जैसे अभी ये गेवराई से आ गए थे अपने जेपी गुरु जी, ये मुत्थू जी कल्याण से ढूंढते ढूंढते उनको पता भी नहीं था, पर वो पहली बार आया और इतना दिल से जुड़े हुए हैं वो. बस ज्ञानयोग मेरा ही लगता है क्योंकि उनको अनुभव भी उतना ही आया है. अनुभव भी अच्छा है एकदम. वो आप एक बार फिर से एक बार बोलो तो क्या हुआ था? क्या डॉक्टर साहब ने क्या बोला था आपको? ये 3-3.5 साल के पहले मेरे को डॉक्टर ने इधर चलते छाती दुख रहा था. हाँ. तो डॉक्टर को चेकअप गया तो बोलते ब्लॉकेज चेक किया तो क्या बोलते हो, बाईपास एंजियोग्राफी किया. मतलब बाईपास करना पड़ेगा तुम्हारा. 99% ब्लॉकेज एक है और 66 से 50 से ऐसा छोटा छोटा और भी है. बोलते तुमको पक्का बाईपास करना पड़ेगा, दूसरा इलाज नहीं. फिर मैं दूसरा डॉक्टर के पास 5-6 डॉक्टर के पास दिखाया. तो क्या डिसीजन बोला, सब बोलते तुम्हारा ब्लॉकेज के लिए दूसरा इलाज है ही नहीं. बोलते सर्जरी करना ही पड़ेगा. अभी आप भी दूसरे नेहरू में एक डॉक्टर का कहता बोलते आप भी कभी सो जाओ इधर. रिक्शा वाला लड़का लेके आया था कल्याण से. बोला मैं साथ में कौन है? बोले रिक्शा वाला और मैं यार कोई नहीं. बोले घर वालों को इधर बुलाओ, अभी का भी सो जाओ, तुम गाना नहीं बाहर, डेंजर है. मैं बोला ठीक है देखिएगा बाद में घर पे जाएगा. मौली जी है, मैं मन में था मौली जी है योगा. तो फिर महाजन साहब ने बताया मेरे को, बोले तुम योगा करो, मौली जी का कृपा करो, होते जाएगा. अच्छा फिर उसने में करते गए डेली साधना करते गए. जब ये उधर आए नहीं तो
साधना डेली का कंपलसरी था। साधना करता था, कच्चा भाजी कर अपना भोपाल गाला चालू था। फिर केरला गया, केरला में हॉस्पिटल में दिखा, वो भी बोलते उनको 60 दिन लगेगा। हमारे पास ऑपरेशन का फुल ले लगता है, मतलब कम से कम पहला दिसंबर में गया था, बोले जनवरी की तारीख है, जनवरी संक्रांति आता है हमारा, संक्रांति पड़ा थी वो बोलते 14 तारीख को तुम्हारा ऑपरेशन है, सब दे दिया। बोला सर मैं 14 तारीख को तो नहीं कर सकते, संक्रांति है, घर पे जाना पड़ेगा। मन ऐसा बदलाव होते हैं कुदरत ऐसे। फिर बोलते संक्रांति को नहीं करते तो फरवरी में देगा पूरा। फिर फरवरी में मैं गया हॉस्पिटल, सब रिपोर्ट निकाला, सब निकाला, बोलते एक रिपोर्ट बोलते बराबर नहीं है तुम्हारा, तो किडनी का क्या बोलते 1 पॉइंट ज्यादा है, बोलते अभी नहीं हो सकता आपका, क्रिएटिन का डॉक्टर के पास जाओ तुम। क्रिएटिन के डॉक्टर वो गया, वो गोली दिया, बहुत सारा गोली दिया, एकदम 10-15 गोली दे दिया। मैं दूसरा दिन ही बोल डॉक्टर मेरे गोली सूट हो रहे नहीं, मेरे को और ज्यादा तकलीफ है। तो बोलते तो क्या कर, खाना तो पड़ेगा, बोलते फल फ्रूट बंद करो, तुम्हारे वो ज्यादा है, कुछ भी ज्यादा है, मेरे को इतना समझ में नहीं। हाँ बराबर, फल फ्रूट बंद करो, बोलो ठीक है बंद किया। गोली जम रहा है वापस नहीं, तो डॉक्टर बोला मेरे बिल्कुल नहीं जम रहा, गोली में बंद करो। फिर डॉक्टर बोला अभी क्या करोगे, फिर फरवरी का गया, फिर मार्च में गया, मार्च का तारीख था लास्ट है, मार्च में गया तो बोलता अभी तो चलता है, मेरे चलने ज्यादा अच्छा लग गया। डेली करते ना साधना और अच्छा होते गया। पहला मैं कितना 50 मीटर दूर ही चलता था, 200 मीटर चलता था, फिर तक चलता। फिर डॉक्टर बोला अभी 2 किलोमीटर में चल सकता है। फिर डॉक्टर बोला अभी डिसीजन ऐसा करो, तुम जो भी करते हैं उसको बाला करते रहो, ऑपरेशन को डल कर दे, हमारा बंद कर दे ऑपरेशन। एक साल के बाद चेक करेगा सर, मैं गया नहीं, लेकिन अभी अच्छा है, जाने की जरूरत भी नहीं है। गया बाहर, हाँ तो ये बराबर, यस, कितना अच्छा है ना, म्हणजे किती छान मौली है। जी की कृपा से हम लोग को हमारे को साथ में जोड़ते रहेगा। बस जुड़े हम जुड़ गया तो आप हमारे को याद करते रहिए। Yes, मैं तो yes. याद करते रहते हैं, कभी अपन और हम भी याद करते हैं आपको। हाँ तो यस, मैं कल से दरस रहा था, अब मिलेगा नहीं मिलेगा, फिर अचानक आज इन्होंने फोन किया, गुरुजी ने फोन किया सुबह साधना में, फिर फटाफट मैं निकला। ये मनीष जी ने बहुत हाँ, पुण्य का मनीष काम जी ने किया, फोन किया। उनकी प्रतिभा ही बहुत अच्छी है। ये बैठिए, चलो बैठिए। तो देखिए बघा मंडळी, उन्होंने जो कहा है ना, जब आप किसी के साथ दिल से जुड़ जाते हो तो कुदरत ही आपके साथ रहती है, ये आपको बाद में पता चलता है। कैसे कुदरत रहते, पूर्ण ब्रह्मांड तुमच्या सोबत असतं। कसं काय, पहिल्यांदा गेले 14 जानेवारी तारीख दिली, नाही करायचं, नंतर गेले क्रिएटिनिन वाढलं, क्या है ये इंडिकेशन है कि भाई तू मत कर। अगर वो करते थे तो 15-16 गोलियां, और क्या बोला, सब्जी नहीं खाने की, फ्रूट्स नहीं खाने की, क्योंकि उसमें पोटेशियम है, उसमें क्या क्या है, पोटेशियम है। मैंने आपका रिपोर्ट देखा है मन से। तो ये क्यों ऐसा बोला, क्योंकि उनको ये पता ही नहीं है कि ऐसे भी होता है। आपलं ज्ञानयोग असं आहे ना, या संपूर्ण निसर्ग तुम्हाला मदत करतो। बघा तुम्ही फक्त मनाने जोडलेलं पाहिजे तुम्ही। आणि इथे तसंच आहे बघा, जायचं होतं तिकडे, संदीपजींचा वाढदिवस व्हायचा होता, आणि आपलं कसं आहे, जिथे गेलो तिथे रमलो। याचा अर्थ पुढे जायचं नाही असं नाहीये, पण अगोदर इथला आनंद आहे, तिथे राहा, जरा डोकं शांत ठेवा, जरा बघा माऊली जर काही बोलत असतील तर बघा एकरूप होता येतं का, तसं बनता येतं का, की शांती आहे का, आता सुद्धा मनात काय सुरू आहे बघा, ते फील होणं। आणि इथला प्रत्येक जण बघा, काल पण आमच्या राजेश्रीताई खूप फास्ट काम केलं, सुट्टी भेटत नव्हती, पटपट काम केलं आणि इथं आले। प्रत्येकाची ओढ बघा,
म्हणजे मनीषजींना काही कामं नाही का? कासेकर काकांना काही काम नाही का? सांगा. अशोकजींना काही काम नाही का? जरी रिटायर्ड झाले तर घरी खूप काम आहेत त्यांना. म्हणजे सत्संगाच्या नोट्स काढायच्या असतात. होमवर्क. मुरुड यांच्यातून आले, अनिल सर इथे आमचे जुन्नर वरतून आले. सांगा बघ, निवृत्ती सर घरदार लॉक करून इथे आले. आणि प्रत्येकाचा एक परिवार बघा. आमचा सारा राणा परिवार बघा. यस ट्रिपल आर आणि F. म्हणजे सुवर्णा, रश्मी, रेणुका, राखी आणि अपर्णा. बरोबर. प्रत्येकाला काही ना काहीतरी आहे ना, उघड आहे ना. पण सुट्टीत आपण का आले? आवडीच्यांना काम नाही का? बघा तू प्रत्येक ऋतुजाला किती काम आहेत आमच्या चिरपीत. आवनीला किती काम आहेत. शीतल बघा भांडूपवरतून उत्तम भेटायला. प्रत्येक जण रणवीर सरांना शिफ्टिंगचं काम आहे. श्रीकृष्णजी आणि सकाळी बघा कुठून कुठून आलेली होती. ही फक्त ओढ आहे मंडळी. आमचे चंद्रकांतजी असेल, अनिलजींच्या दुकानातले काकाजी असतील, सगळेच जण. कासेकर काकूंनी एवढा छान स्वयंपाक केला. पण रात्री मी जाणार मी ठीक आहे. कारण आज विश्रांती म्हणजे आज लवकर उठून मला इथं वेळेवरती यायचं होतं. बरोबर. मी गेल्यामुळे कदाचित नंतर मला माहिती नाही तुम्ही पण पटकन निघला असाल तिथून. कदाचित तसं नसतं झालं तर. आमच्या अतुलजी 3 महिन्याच्या बाळाला घेऊन इथे आले. तुम्ही बघा, प्रत्येकाची एक ओढ असते मंडळी. आणि ज्ञानयोग म्हणजे प्रेम आहे. फक्त ते स्टेबल राहायला पाहिजे. आणि ज्ञानयोग काय आहे? ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी. ज्ञानयोग रोजच्या जीवनशैलीमध्ये जगण्यासाठी आवश्यक असलेली जी प्रत्येक पॉझिटिव्ह गोष्ट आहे ती ज्ञानयोगातून मिळते. प्रत्येक सकारात्मक गोष्ट. श्रीकृष्णाची वासरी म्हणजे ज्ञानयोग आहे. ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी प्रॅक्टिकली जगणं म्हणजे ज्ञानयोग. प्रत्येकाच्या मनातली सकारात्मक भावना म्हणजे ज्ञानयोग. तर इथेच बघा, गौतम बुद्धांची शिकवण म्हणजे ज्ञानयोग. बाबासाहेबांची तळमळ म्हणजे ज्ञानयोग. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याच्यासाठी निर्माण केलं ते प्रॅक्टिकली अनुभवणं म्हणजे ज्ञानयोग. आणि मुळात गौतम बुद्धांचं जे त्रिशरण त्यांनी सांगितलं, बुद्धम शरणम गच्छामि. याचा अर्थ काय? ज्यावेळेला तुम्ही 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या, धम्मम शरणम गच्छामि आणि संगम शरणम गच्छामि. म्हणजे सगळ्यात अगोदर जर डोकं शांत राहायचं असेल ना तर सगळ्यात पहिल्यांदा ज्ञान प्राप्त करा. ज्ञानयोगात हे आहे की नाही तुम्ही सांगा. बरं, ते ज्ञान फार अवघड भाषेत नाही. कुणीतरी एक मोठ्या बाबा बसलेला आहे, तुम्ही यायचंय आणि मग तुम्ही अशा पद्धतीनेच राहायला पाहिजे. त्याच्या मनात शांतता आहे. दुसरं काय आहे? जो योग्य मार्ग आणि धर्माच्या माध्यमातून जोडला जातो त्याचं डोकं आणि मन शांत राहतं. धर्म म्हणजे स्वधर्म. म्हणजे श्रीकृष्णाच्या एका चुलत भाऊ जे होते श्रीकृष्णाचे, ते स्वामी नेमीनाथ होते. मग असं कसं जैनांचे तीर्थंकर होते. श्रीकृष्ण ते यादव आणि स्वामी नेमीनाथ जैन. असं कसं? तर त्यावेळेला असं होतं की आता कसं आहे, माझा बाप मराठा मी मराठा, माझा बाप सोनार मी सोनार, माझा बाप बुद्ध मी बुद्ध. आता जन्मानुसार जात आणि धर्म आहे. पहिले कसं होतं, जन्म व्हायचा. धर्म काय आहे? तर धर्म म्हणजे जगण्याचा रस्ता आहे. महावीरांनी तेच सांगितलं, रस्ता वेगळा आहे.
बुद्धाने तेच सांगितलं, रस्ता वेगळा. श्रीकृष्णाने तेच सांगितलं, रस्ता वेगळा. मग थोडस मोठं झाल्याच्या नंतर ज्याला जो रस्ता पटतो त्या रस्त्याचा ज्याने स्वीकार केला तो त्याचा धर्म होता पहिले. आता कसं आहे, मी असा आहे तर मी असाच आहे, आणि मग दुसऱ्याच्या धर्माचा किंवा जातीचा बाहेर आपल्या परिवारात नाहीये, मग त्याच्यापेक्षा मी कसं श्रेष्ठ. इथं कसं आहे, सगळे रस्ते एकच. जसं आता आम्ही आलो तर मनीषजी याच रस्त्याने तिकडे जाताना दिसते, त्यांची प्रतिभा वाढवण्यासाठी. आम्ही इकडे आलो अविनाशी तत्वाकडे. प्रत्येक जण वेगवेगळ्या रस्त्याने आला, रस्ते एकच आहे. मेन उद्देश काय आहे? ही खीर संपवायची, गुलाबजामुन संपवायचे, आणि शेवटी राहिलंच तर बाबू हे सुद्धा सगळ्यांना देऊन बरोबर आहे. आता इथं बघा किती मोकळेपण आहे, खरंच फ्रीज मध्ये काहीच नाही, सगळं संपलं. आणि मेन जेव्हा तुम्ही दुसरीकडे जाता तुम्ही बघ, यांचं किचन आहे, त्यांचे बेडरूम इथं काय, इथे चैतन्य जेवण नाही का सांग. यांचं जेवण होईपर्यंत दुसरं कोणीतरी भांडे घासतंय, दुसरं भांडे घासेपर्यंत कोणीतरी पोळ्या करतंय, कोणीतरी वाढतंय, कोणीतरी खाऊ घालतंय, आग्रहाने खाऊ घालतंय, जसं काही स्वतःच घर आहे, आपलंच घर आहे. तर हे असंच कायम ठेवायचं म्हणून. आणि तिसरं जे आहे काय, बुद्धम शरणम ज्ञानाच्या मार्गाने जोडण्याचं, धम्मम शरणम गच्छामी आचरणाच्या माध्यमातून जोडल्याचं. आचरण जर आचरणच नसेल तर काय करणार. आणि तिसरं आहे संघम शरणम, त्रिशरण. इथे शरण जायला पाहिजे. संघम म्हणजे काय, जर आयुष्यात चांगलं व्हावं असं वाटत असेल तर असा एक पवित्र संघ पाहिजे, असा एक पवित्र समुदाय पाहिजे, असा एक पवित्र जथ्था पाहिजे, असा एक घोळका पाहिजे, अशी लोक पाहिजे, असा सत्संग पाहिजे. त्या धाकात तरी तुम्ही नीट व्यवस्थित राहायला पाहिजे, त्यांच्या धाकाने. की याच्यात जर राहिले थोडस घसर निवृत्तीचं येत नाही आजकाल तुम्ही सत्संग, चला या अतुलजी काय चालू आहे, चला या. तुम्ही ज्यांच्या सोबत आहे तुम्ही तसे बनून जा. तर हे जे आहे ना, हा संघ तुम्हाला मिळालेला आहे की नाही बघा. आणि गौतम बुद्धांचं जे मेन 12 वर्ष गौतम बुद्ध खूप वेगवेगळे प्रयोग करून बघितले, आणि शेवटी बोधी वृक्षाखाली त्यांना ज्ञानोदय झालं. बरोबर आहे ना. माहिती नसेल तर येस म्हणा. 12 वर्ष त्यांनी काय केलं, जे जे काही उपवास करायचं करून बघितलं, काय काय करायचं करून बघितलं, सगळं करून बघितलं, सगळं. शेवटी गौतम बुद्धांची अवस्था अशी झाली होती की उपवास 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 उपवास, ज्ञान ज्ञान ज्ञान, विचार 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 करून 12 वर्षाच्या नंतर असं काय करावं त्यांना कळालं नाही. आणि 12 वर्षाच्या नंतर ज्ञानोदय झाला. आणि ज्ञानोदय काय होता, ज्ञानाचा उदय केव्हा झाला, तो ज्ञानाचा उदय म्हणजे एक क्षण त्यांनी बघितलं की 12 वर्ष मी जे काही केलं त्याच्यातून काय केलं, काय मिळवलं. आणि दुसऱ्या क्षणी त्यांना ज्ञानोदय झाला. तो ज्ञानोदय म्हणजे एकच आहे, आत्ताचा क्षण, वर्तमानात जगणं, हा ज्ञानोदय त्यांना झाला. आणि त्यांचं प्रत्येक ध्यान बघा, गौतम बुद्धांनी जे जगाला विपश्यना दिली, आनापानसती दिली, साक्षी भाव दिला, काय आहे स्वतःला बघा, डोक्यात काय ते चेंज होत. प्रॉब्लेम का बरं, आपण बघत नाही म्हणून चेंज होत. तुला माऊलीने एखादी गोष्ट सांगितली ती एकदम मध्ये घ्यायचीच नाही, अडवायची. आणि समजा जर घेतलीस तर आता घ्यायची. बाहेर गेलं ती सुटली. पुन्हा तेच 24 तास जागरूक अवस्था म्हणून विपश्यना. गौतम बुद्धांनी जर काही दिलं, आणि जो या 3 मार्गावरती चालतो तो प्रत्येक जण गौतम बुद्धच.
राजपुत्र होते. बघ, शेवटी जे व्हायचं ते होतच. कुणीतरी सांगितलं की हा माणूस संन्यासी होणार. काय केलं घरच्यांनी? राजपुत्राला काहीच असं दिसू दिलं नाही की ज्याच्यातून वैराग्य मिळत. म्हातारे माणसं सुद्धा दिसू द्यायचे नाही. का बरं? विचार आला तर ते म्हातारे पण काय आजारी दिसू द्यायचे नाही, मरण दिसू द्यायचं नाही. पण शेवटी एकदा दिसला, विचार केला, अरे हेच जर जीवन आहे तर जगायचं कशा? आणि 12 वर्षाच्या नंतर कळालं जगायचं कशाला? वर्तमानाचा अनुभव घेण्यासाठी जगायचं. आज दिवसभर सुद्धा आपण सगळं काम करत असताना 24 तास एक जाणीव असत, मी ज्ञानयोगाचा साधक आहे, मी ज्ञानयोगाचा शिक्षक आहे, मी फक्त लोकांसमोर असं जय गुरुदेव नाही, एकटा बाहेर इकडे तिकडे कुठेही असताना माझ्या प्रत्येक कृतीतून ते आहे का? कंटिन्यू. आता हे सांगू कसं मला कळत नाही. ते माझ्या आतमध्ये ना, ते एक आतमध्ये एक वेगळा चष्मा असतो, एक आतमध्ये वेगळा माणूस असतो, तो बघत असतो. श्वास, बोलणं. म्हणजे आता मी सांगतोय, तुमच्याशी बोलतोय, तेही मी बघतोय बरं का, की मी बोलतोय. माझा आवाज मीच ऐकतोय. बोलणारा कुणीतरी आहे हे सुद्धा मी बघतोय, आणि कुणीतरी बोलवून घेतोय हे सुद्धा मी बघतोय. आणि हे असं असं करतोय, हात असे असे होत आहेत हे सुद्धा इतर राहून कुणीतरी, हा बाबा आहे, याला एक बघणारा वेगळा बाबा, साक्षीभाव. माणसाला जर साक्षीभाव जर आला ना, तर त्याच्या आयुष्यात कधीही चुकीचे कामं होणार नाही, पश्चाताप करायची वेळ येणार, चिडचिड करायचं. साक्षीभाव माऊलीजींनी काय सांगितलं. पण यासाठी ध्यान करणं गरजेचं, यासाठी श्वासाला बघणं गरजेचं. याच्या सगळ्या संतांनी हेच सांगितलं. पण गौतम बुद्धांकडे कुणीही आलं पहिल्यांदा ते हा प्रॉब्लेम तो बैस संध्याकाळपर्यंत श्वासाला बघ आणि उद्या विचार, तोपर्यंत प्रश्न राहिलेला नसतो. यांची जी एक शिष्य होती, त्यांना इतकी भूक लागली, कारण इतके वर्ष सगळे तिने अशीच खीर आणलेली होती. आणि ज्या क्षणाला ज्ञानोदय झाला, पहिल्यांदा त्यांनी एक केलं, खीर पिऊन. आज ज्ञानोदय तुम्हाला खीर पिल्याच्या नंतर झालं, त्यांना तुम्ही आधी खीर. का बरं? कशाची गरज होते? की उगीच हे कर्मकांड करण्याची गरज नाहीये. प्रत्येक कर्मामध्ये जर साक्षीभाव ठेवला तर आपोआपच तुमच्या आयुष्यात जे जे काही तुम्हाला पाहिजे ते सगळं तुम्ही. आणि मग त्याने 10 सूत्र सांगितले गौतम बुद्धांनी. सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितलं? पहिल्यांदा सांगितलं सम्यक दृष्टी. एखाद्याकडे बघायचं, सूर्यभानकडे मला बघायचं. प्रत्येक जण बघत असताना निवृत्ती सरांकडे बघायचं, पंढरी सरांकडे बघायचं. बघत असताना तुम्ही बघतच नसता, तुमचा भूतकाळात जो अनुभव आला ना तो बघत असतो. हेच जे गौतम बुद्धाने सांगितलं, पतंजली ऋषीने काय सांगितलं? अर्थयोगानुशासनम, एक तर अनुशासन ठेवा, आणि योगच चित्त वृत्ती निरोधा, चित्ताचं काम संपवा तरच योग कळेल. हेच गौतम बुद्धाने कसं सांगितलं? सम्यक दृष्टी. यांनी हेच केलं ना, अंगुलीमाल आला होता, आणि अंगुलीमाल आल्याच्यानंतर बाकीचे सगळे काम व्हायचे, तो गुंड आहे, गुंड आहे, गुंड आहे. यांनी काय केलं? तो गुंड असेल इथपर्यंत येईपर्यंत, कारण तो गुंड याच्याशी मला काय घेणं देणं आहे, माझ्या मनात काय. आपण प्रत्येक जण आहे ना, 5 डोक्यात ठेवून एकमेकांकडे बघ, त्याला ते सुधरूच शकत नाही रे, ते हे असंच आहे, ते अशीच आहे. गौतम बुद्ध सांगतात, डोळे धुवा त्रिफळाच्या पाठी. त्रिफळा कोणता? बुद्धम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी. याने डोळे धुवा. आणि प्रत्येकाकडे बघताना वर्तमानात काय ते बघा, तो पहिले कसा होता ते नका बघू. आता मी जर प्रत्येक जण शिबिरात आलात, जे चांगले चांगले लोक आहेत, बिलकुल साधना करणारे, त्यांनीच चैतन्य मनात यायचं, मग माझ्यासहित सगळे गायब. राहिले पण चैतन्य मनात झाड.
आमचे संतोष भाऊ बस. सम्यक दृष्टी म्हणजे काय? वर्तमानात राहा, योग्य विचार करा, संस्कृतीकडे बघताना आत्ता संस्कृती कशी आहे तेवढंच बघा. मागं ती मला रागाने बोलली होती, मागे तिने असा विचार केला होता, मग मी आत्ता पण कसं संस्कृतीकडे कसं बघ कळतंय का? मागचं झालं गेलं. आपल्या शिबिरात आपण हे शिकलो ना, बी इन प्रेझेंट. बी म्हणजे मराठी बी नाही बरं का, बी म्हणजे असं ना, बी कुठे तर काय सांगा नाही तर ते होती ना बाबूची बाई, बोलता येत नाही मला इंग्लिश, तर कशाला बोला ते सांगायला लागले. माझ्या आबांनी मला प्रेग्नंट केलं. काय प्रेग्नंट केलं म्हणजे हे प्रेग्नंट केलं आणि प्रेझेंट केलं. काय केलं होतं? हॅलो मंडळी, सम्यक दृष्टीचा अर्थ आहे स्पष्ट नजरेने वर्तमानात राहून प्रत्येकाला आणि स्वतःला बघा. किती साधी सिंपल गोष्ट आहे. स्वतःबद्दल सुद्धा तुमच्या काय काय कल्पना आहे बघ. हे मला जमतच नाही, हे मी करूच शकत. माझा स्वभावच असा आहे, हे असंच. घरच्यांबद्दल का ते तर सुधरूच शकत, ते हे असंच. आत्ता इथे गौतम बुद्धांच्या चरणाशीच काय करायचं, इथे छत्रपतींच्या चरणाशीच काय करायचं, इथे तुमच्या जिथं कुठे माझ्या त्या चरणाशी काय करायचं. मी आज नवीन आहे, आजपासून एक नवीन जीवन सुरू आहे. इथून पुढे मी स्पष्ट दृष्टी, सम्यक दृष्टी म्हणजे काय, योग्य विचार, की मी प्रत्येकाला चान्स देणार. हे वर्तमानात सम्यक काय सांगितलं मी, दृष्टी. दुसरं काय, सम्यक संकल्प. आता सम्यक संकल्पाचा अर्थ काय, जीवन जगत असताना सगळ्यात महत्वाचा संकल्प, तुमचा हेतू काय जगण्याचा. आपण म्हणत नाही संकल्प करा चला, आणि संकल्प करा म्हणजे काय, संकल्प करायचा अर्थ काय. मौली हा संकल्प केला बरं, तो संकल्प केला. तर संकल्पाचा अर्थ हा आहे मंडळी शुद्ध हेतू आणि त्याच्यासाठी जगणं. मौली आता मला संकल्प बरं का, मी लोक म्हणतात ना की आता मी आहे ना रोगमुक्त होणार, माझा संकल्प आहे घरात चांगलं वातावरण राहणार. शुद्ध हेतू म्हणजे काय, संकल्प करणे. सम्यक संकल्प म्हणजे संकल्प करणं, हेतू ठेवणं, जगण्याचं ध्येय ठेवणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यानंतरच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही त्याच्यासाठीच जगणं. इतकं सिंपल. त्यासाठीच तुम्ही जगत राहणं गरजेचं आहे. कळतंय का म्हणते. तुमचा हेतू काय, गौतम बुद्धांचा शिष्य होता आनंद नाव. त्या आनंदाला विचारलं की तुझा संकल्प काय, आणि माझ्या गुरूंचं ज्ञान पोहोचव. म्हणजे मग काल तुम्ही गेले होते तर अनुभव काय आला. म्हणजे ते लोक या ज्ञानाला मानणारे नव्हते, तर त्यांनी आम्हाला मारलं. म्हणजे मग तरी सुद्धा तू हसतोय कस त्या नावाप्रमाणे. म्हणजे गुरुने आम्हाला शिकवलेलं आहे. एक तर सम्यक दृष्टी दिली, झालं गेलं झालं. दुसरा सम्यक हेतू आहे, आम्ही हेतूसाठी जगणार आहे. म्हणजे आनंदी कसं काय, म्हणजे आनंदी याच्यासाठी की फक्त मारलं, मारून टाकलं. आणि जर मारून टाकलं असतं तर म्हणजे गुरुंनी हेच सांगितलं, वर्तमानात जगा, जर तर मध्ये अडकू नका. आणि जर मारून टाकलंच असतं तर मरताना खूप आनंदाने मेलो असतो, आनंदाश्रू राहिलो असते माझ्या डोळ्यामध्ये, की गुरुच्या ज्ञान वाटण्यासाठी मी मेलो, याच्यापेक्षा वेगळं पवित्र काम आहे. सगळ्यात जवळचा आणि आवडता शिष्य गौतम बुद्धांचा तो म्हणजे आनंद. डोकंच नाही, स्वतःच जगायचं. त्यांच्या चेहऱ्यामध्येच ते दिसत होतं की कोण आहे ते स्वतः शिष्य नाहीच आहे, कोण आहे ते सुद्धा गौतम बुद्धच.
नंबर 3 दशे सुद्धा सांगतो मी, सम्यक वाणी. योग्य बोलणं, फालतू बडबड करायची नाही, वायफळ चर्चा चेहरा होतो और असं असतं. आजपासून फालतू बडबड बंद करून जास्तीत जास्त वेळ काही पण म्हणा, तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणा, तुम्ही श्रीकृष्ण गोविंद म्हणा, तुम्ही गणगण गणात बोलते म्हणा, भाव पाहिजे फक्त. तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा, नाही तर तुम्ही बुद्धम शरणम गच्छामि हे म्हणा, काही पण म्हणा तुम्ही. जैन नमो अरिहंतानम म्हणा, फक्त ते म्हणताना असं फील करायचं की ते सोबत तुमचा चेहरा बदलतो की नाही बघा. 8 दिवस द्या, तुमच्या चेहऱ्यावरती एक तेज येते की नाही बघा. साधना शिबिर केल्याच्या नंतर तुम्हाला अनुभव आहे का? ध्यान शिबिर तर आहेच, पण 6 दिवसाचं साधना शिबिर केल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं आहे की एक दिवसाची प्रोसेस जशी जशी होऊ लागली ना, शेवटच्या दिवस प्रत्येक जण देवासारखं दिसायला. औराबद्दल बोलतो, डोकं असं शांत होत. कशामुळे होत असं? नामस्मरण 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 नामस्मरण. ही अशी येईन ती तशी येईन, येणे असं केलं त्याने तसं केलं, हा असं. 6 दिवस फक्त यस 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 आ आ आ आनंदाने उत्साहाने 100% जय गुरुदेव. याच्याशिवाय म्हणून साधना करण्याचे चेहरे बघा. कळतंय का म्हणजे? नंबर 4 आहे सम्यक कर्म. लक्षात राहील का? नंबर 1 काय होतं? सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म. आपल्या कर्माने कुणालाही दुखवायचं नाही. मुळात सम्यकचा अर्थच हा आहे, समज. जे श्रीकृष्णाने सांगितलं, उपाशी पण राहू नका आणि न खाल्ल्याशिवाय सुद्धा राहू. बोलणं बंद पण नाही करायचं आणि बोलल्याशिवाय पण राहायचं. सेंटर पॉइंट, मध्यबिंदू, सम्यक कर्म. कर्म केल्याशिवाय पण नाही राहायचं, पण जे श्रीकृष्णाने सांगितलं तसंच कर्म करायचं, पण मी करतोय असा भाव सुद्धा ठेवायचा. कळतंय म्हणजे? पुढचं सम्यक उपजीविका. तुमची जी उपजीविका आहे त्याला त्यांनी आजीविका असं म्हटलं होतं. सम्यक आजीविका म्हणजे तुम्ही जे ज्याच्यातून पैसे कमवताय ते सम्यक शुद्ध पाहिजे, कुणाचा नुकसान झालं नाही पाहिजे. तुमचे पैसे कसे येतात ते महत्वाचे, चोरीचे नाही पाहिजे. कमी चालतील पण चोरीचे नाही पाहिजे, आणि कुणी मेलं नाही पाहिजे त्याच्यात, कुणी फसलं नाही पाहिजे त्याच्यात. तुम्ही आता मुद्दाम फास्ट, कारण 12 वाजले इथं, ठीक आहे, काही हरकत नाही. पुढचं काय आहे? नंबर 6 सम्यक प्रयत्न. आता हे सम्यक प्रयत्न म्हणजे काय? सतत चांगल्या मार्गावरती राहण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून दूर राहण्यासाठी सतत स्वतःला त्या रस्त्यावरती ठेवणं म्हणजे सम्यक प्रयत्न. खरं तर हे सगळं जे आहे ना, हे सगळं ऑलरेडी ज्ञानयोगात आल्याच्या नंतर काहीच विचार न करता ते घडून जात असतं. त्याच्यानंतर काय आहे? त्याच्यानंतर नंबर 7 सम्यक स्मृती. आता स्मृती म्हणजे काय? स्मृतीचा अर्थ फक्त पास्ट मध्ये जे घडलं तेच नाही. स्मृतीचा अर्थ पास्ट मध्ये जे घडलं ते डोक्यात साठवलेलं ते तर आहेच, पण स्मृतीचा अर्थ आहे की आत्ता वर्तमानात सुद्धा जागरूक. माझा श्वास कसा सुरू आहे, आत्ता माऊली बोलते त्याच्यावर मी काय विचार करतो. सतत चांगलं काम करण्यासाठी सजग राहा आणि वर्तमानात राहा म्हणजे काय? सम्यक स्मृती. त्याच्यानंतर पुढचं नंबर 8 सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे काय? एकाग्र राहा. कशाकडे एकाग्र राहा? स्मृतीकडे. स्मृती कशासाठी ठेवायची? कर्म कसं करता तुम्ही. एक पाठीमागे पाठीमागे जात होतो की कर्म कसं करता. कर्म कशासाठी? की तुमचे कर्म आणि प्रयत्न बरोबर आहे. तुमची उपजीविका तुम्ही कशी करताय, वाणी कशी आहे तुमची, संकल्प कसा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं तुमची दृष्टी कशी. पण यासाठी काय पाहिजे? सम्यक समाधी. नंबर 8 सम्यक समाधी म्हणजे काय? समाधीचा अर्थ काय? सम अधिक धी.
दी म्हणजे बुद्धी, सम म्हणजे स्थिर. छोट्या छोट्या गोष्टी 8 दिवस आठवा. मग मनासारखं घडलं खुश. एक गोष्ट मनाच्या विरुद्ध घडू द्या, मुखोटे सगळे गळून पडतात. म्हणून ट्रेकिंगला आल्याच्या नंतर सगळ्यांचे मुखोटे गळाले. ते जे वाव वाव म्हणणारे जे लोक आहेत ना, ते जे लोक आहेत ना, जेव्हा थकतात, खूप थकतात आणि तरी चला चला जेवू नका, आता जेवू नका, थांबा ना, हो पाणी कशाला पिता, थांबा ना जरा, एकाकडे जायचं, मग बसायचा. मग आतून उद्ध्वस्त आणि वरतून माऊलीमुळे ते जे चेहरे असतात ना, इथे फक्त माऊलीच्या जागी तिचा नवरा किंवा त्याची बायको पाहिजे. किंवा घरातली आई बाप भाऊ बहीण पाहिजे. समजतंय का? म्हणजे सम्यक समाधीचा अर्थ आहे सम. चांगलं घडलं तरी ठीक आहे आणि नाही घडलं तरी. मी सकाळी सांगत होतो, सकाळी आठवत असेल, ध्यानाला बसण्यापूर्वी पहिल्यांदा तुम्हाला हे सांगितलं होतं की जर ध्यान केव्हाही अनुभवायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पहिल्यांदा मनातल्या तक्रारी संपल्या पाहिजे. नंबर 2 सगळ्यात महत्वाचं आहे, मी ठीक आहे, मी ओके, आय एम परफेक्टली ओके राईट नाऊ. जे आहे ज्या परिस्थितीत आय एम ओके असल्याशिवाय ध्यान होऊ शकत. जेवढ्या तक्रारी असतात ध्यानाला बसतात. ध्यानाला बसतात एकदा आहे. आहे का शक्य? आय एम ओके, आवाज येत आहे ओके, रात्रीचा आवाज ओके, ती अशी वागते ओके, तो तसा वागतोय ओके, शरीराला रोग आहे ओके, खांदा दुखतोय ओके, कोणीतरी मान देतोय ओके, नाही देत आतून पण ओके. तेव्हाच होतं जेव्हा तुमची आसक्ती संपते. तुमची आसक्ती म्हणजे सोबत राहता पण गुंतून जात नाही. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, समजा मला अतुलजींकडनं काहीतरी पाहिजे, अतुलजींकडनं काही पाहिजे. आता काय होईल, मी प्रत्येक गोष्ट अतुलजींची ऐकेल. का बरं? मला हवंय त्यांच्याकडनं काहीतरी. प्रत्येक गोष्ट ऐकेल, कारण नाही ऐकलं तर मग नंतर काय होतं, मला एकदा कळतं की मला पाहिजे म्हणून प्रत्येक गोष्ट अतुलजींची ऐकावी लागते. मला जायचं नव्हतं तरी मला तिथे जावं लागलं, मला हे करायचं नव्हतं तरी करावं लागलं. चेंज. आता जिथं अतुलजी जातील ना, तिथे मी जाणारच नाही. कारण का बरं? पहिल्यांदा मी गुलाम होतो ना, कारण मला कोण चालवत होतं? अतुलजी. मी काय केलं, अतुलजींना सोडूनच दिलं. डोकंच खराब झालं माझं. एवढं वर्ष गुलाम झालं, नकळतपणे याच्यात सुद्धा मी गुलामच आहे. कारण मला कळालं की अतुलजी गणवीरे सरांकडे गेले आणि मला जायचं होतं, पण तो माणूस तिथे मी झाला. आताही कंट्रोल कोण करते बघा मला, अतुलजी. मला जायचं होतं सेंट्रल पार्कला, अतुलजी मला जाताना दिसले सेंट्रल पार्कला, मी साऊथ पार्कला कळालं. आताही कंट्रोल कोण करतंय? अतुलजीच करत. का बरं? हवंय अडकले, नाही हवंय अडकले. सम अधिक धी म्हणजे काय? हवं आणि नकोय, माझं आणि तुझं, सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट, याच्या पलीकडे सम्यक समाधी, समधी आहे तरी ठीक आहे, नाही तरी ठीक आहे, प्रयत्न करत राहा. हा फ्लॅट आहे ओके, तो फ्लॅट याच्यापेक्षा भारी भेटला तरी ठीक आहे, छोटा भेटला जायचं होतं यार तिकडं ठीक आहे, जायचंच आहे, जाणारच आहे आपण. चार गोष्टी माझ्याकडे आहेत तरी म्हणजे भिकाऱ्यासारखं राहायचंय का? अगोदर हेच मनाची अवस्था, स्टेट ऑफ माइंड. आय एम परफेक्टली ओके. मग ओके मधून तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करा. माणूस तर मशीन नाही, कधी काही डोकं खराब होऊ शकतं.
दुसऱ्याने नाही, स्वतःला जाणवायला पाहिजे की राईट नो आय एम नॉट ओके, दॅट इज ऑल्सो ओके. आणि मग हा खरा ओके नसेल. ज्या क्षणाला जाणवलं आय एम नॉट ओके, तुम्ही बघितलं, आपोआप तुम्ही ओके. यस मंडळी. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचे दोन त्यांनी सांगितलं. एक आहे करुणा, दशसूत्रीमधले आहे करुणा. हे दया भावने जरा करुणा म्हणजे आपल्या पासेकर का करुणेतच जात. संदेशजींचा संदेशच हा आहे की करुणा. बघा तुम्ही. आणि मग त्या करुणेचे दोन शाखा आहेत त्यांची, आदित्य शाखा, दुसरी विशाखा. पण ही करुणा वेगळी. करुणेचा अर्थ आहे दया. जरा दया येऊ त्या स्वतःवर. दया म्हणजे अरे किती खातो, अरे जरा तुझ्या पोटावर दया कर. सम्यक. अरे किती त्या बायकोला, त्या नवऱ्याला किंवा सासूला सुनेला बोलतो, जरा दया. अरे लाज वाटते, किती दारू पिशील, जरा दया कर. म्हणजे काय सर, करुणा येऊ दे. बघ जरा स्वतःला, बघ तू नेमकं काय करतो, तू कसा वागतो, तुझ्या मनात काय चालू आहे, तू दाखवतो काय, तुझं चालू काय आहे ते बघ. आणि 10वं सांगितलं, समतोल जीवन म्हणजे मध्यम मार्ग. हेच बघ. तर ही दशसूत्रे गौतम बुद्धांनी सांगितली किंवा बाबासाहेबांनी. तुम्ही विचार करा ना, जे आपण ज्ञानेश्वर माऊलींचं बोलतो, मला असंच वाटतं की यांचंही काम तसंच. म्हणजे तुम्ही सहज विचार करा, तुमच्या अंगावर थुंकतात लोक, तुमच्यावर सावली पडू देत नाही, तुम्हाला पाणी पिऊ देत नाही, तुम्हाला इथे यायचं नाही, तो कसा असेल. मग अशांसाठी जगणं आहे की नाही म्हणजे. आणि हे फक्त मी गौतम बुद्ध किंवा बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलत नाही. ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे. नाथाने गाढवाला पाणी पाजलं, नामदेवाने कुत्र्यात देवाला बघितलं, गाडगे महाराजांनी सेवा केली, तुकडोजी महाराजांनी काय केलं, तुकारामांनी काय केलं. तुम्ही बघ, या सगळ्यांनी एक केलं, नाटकं केले नाही, दुसऱ्याला नुसता सल्ला दिला नाही, त्यांनी एकच केलं की जगले. आपण पण संकल्प करू आत्तापासून की या दशसूत्रांचं पालन करण्यासाठी कर्म चांगलं करणं, जीवन चांगलं करणं, दृष्टी पॉझिटिव्ह ठेवणं, संकल्प बरोबर चांगला करणं, सम अवस्थेत राहणं, करुणा मनात ठेवणं, उपजीविका कशी ठेवणं, दुसऱ्याचा विचार करणं, सम्यक विचार करणं. याच्यासाठी आहे 3 गोष्टी आहेत. त्या 3 गोष्टी त्रिशर ते ज्ञानाच्या मार्गावरती राहील. या ग्रुपमध्ये राहील म्हणून माऊलीजी असो नसो, सत्संग निवृत्ती सरांनी घेतला काय, प्रतिभाताईंना घेतला काय, किंवा आमच्या अभयजींनी घेतला काय, किंवा शिवजींनी घेतला काय, किंवा प्रतिभाताईंनी घेतला काय, किंवा त्या चौधरीताईंनी घेतला काय, प्रमिलाताईंनी किंवा सुरेखाताई. बोलणं तर सोडा, मनात जरी तुमच्या असं आलं, मनात यांचा सत्संग चांगला आहे, त्यांचा सत्संग असा, यांनी घ्यायला पाहिजे, त्यांनी घ्यायला पाहिजे, तर तुम्ही ज्ञानयोगापासून सगळ्यात दूर. समजताय? मी तुमच्यासोबत वागताना कोण माझ्या जवळचं आणि कोण दूरचं, हेच करायचं. असं घरून सुरुवात करायची. सम्यक संघ पाहिजे, सम्यक ज्ञान पाहिजे. बुद्धम शरणम, त्याला शरण जा, ज्ञानाला शरण जा. ज्ञानाला शरण जा म्हणजे ज्ञानयोगा शिबिर केलं, सत्संग ऐका, शरण जा, भजन ऐका, सोबत राहा, आचरणात आणा. कळतंय म्हणजे. दुसरं संगम, सोबत राहा, संघ म्हणून. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं धम्म म्हणजे काय, या मार्गावर चाललं म्हणजे काय, आचरण. त्याच्याशिवाय काहीच नाही. तर बघा, इतक्या छान निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो आणि या मार्गावरती आपण आहोत. तर आजच्या सत्संगातून तुम्ही काय चेंज स्वतःमध्ये आत्ता
या क्षणात करू शकतात. वागणं, बोलणं, चालणं, बसणं, त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी, बोलणं, सम्यक वाचा, समस्थिती, तेवढं करूयात आपण सगळे. वेळ गेला आपला, पण जाऊ तिकडं रस्ता मारले, जे होतं ते चांगल्यासाठी. एवढं माहितीये की जे होतं ते चांगल्यासाठी. कधी जळकरमध्ये जात नाही. 1 तास गेला, लवकर गेलो असतो तर काय माहिती काही झालं असतं. असं कसं काय मला माहिती, कसं काय माहितीये, तुला नसेल माहिती, नको माहिती. बुद्धी देणारा तो आहे. कळतंय का? त्याच्यामुळे ज्याला ज्या गुरुला मानायचं त्या गुरुला माना, ज्याला ज्या मार्गावरती राहायचं त्या मार्गावरती राहा, ज्याला जसं जगायचं आनंदात त्यांनी त्याचं जगा, तसं जगा. पण तुलना करायची नाही आणि ज्ञानयोगाला सोडायचं. महत्वाचं. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना, प्रत्येकाला असंच वाटतं. निवृत्ती सर काल सांगत होते की एकदा असं आम्ही ठरवलं की जर कोणाच्या घरात सत्संग घ्यायचा असेल, 3 वेळेला समजा आंधळे काका किंवा अभिजनकडे घेतला, 1 आठवडा कोणाच्या घरात घ्यायचा असेल तर घ्यायचं. का बरं? तसं त्यांनी सांगितलं की मुरुड जंजिराला झोपून घेऊया, तसं काहीतरी. आता खीर जास्त किंवा तसं काही तिला आपण नेहमी सारखं दाखवली आपण. आता नको दाखवू. नाही, दाखवत द्या. दाखवायचं ना. हा, मग काय. खूप मनापासून सत्संग आहे की तुम्हाला कळत असेल दोघांमध्ये इतकं ट्युनिंग कशामुळे आहे. तर मी काय सांगत होतो निवृत्ती सर की त्यांनी सांगितलं की आता मुरुड जंजिराला सगळ्यांनी म्हणून सत्संग घेतला तर 10-12 जण नवीन होते. तळमळ जी असते ना ही तिथं असते की त्यांनी आम्ही फक्त एवढंच सांगतो ज्ञानयोग काय आहे आणि साधकांचे अनुभव, आणि तेच मोटिवेट करत असतं. तर असंही तुम्ही घेऊ शकता. पण समजा नवीन ठिकाणी घ्यायचं असेल तर अगोदर त्यांचं घर बघून यायचं. मेन म्हणजे काय आहे, त्यांच्या घरातले सगळेजण जोडलेले आहेत का ते बघायचं. सत्संगामुळे भांडणं नाही व्हायला पाहिजे घरामध्ये. जोडलेले आहेत का ते एकदा बघायचं. कारण एकच जण जोडलेला असेल तर मग तेवढे ते व्हायब्रेशन तयार करत नसते. आणि तसंही तुम्ही करू शकता की निदान 21 लोक नवीन यायला पाहिजे. ज्ञानयोगासाठी जगत राहिले की मग बाकी सगळ्या गोष्टी सहजच होऊन तर करू शकता तुम्ही तसं. किती छान परिवार आहे बाबा. अजून तिकडे काही वाट बघत असतील आपली, आपण इथं झाले. तर काय वाटतं तुम्हाला अजून? खूप छान. चालेल, मग आपण आता निघूया. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. उद्या अशा वेळेला मी संभाजीनगरला असेल, तुम्ही तुमची कामं करत असेल, पण कायम आपण जोडलेलो. 11 ते 16 शिबिर आहे आणि 11 ते 16 शिबिरासाठी सर्वांनी छान आनंदाने मस्तपैकी असंच जोडलेलं राहून आनंदाने तुमच्यासाठी, तुमच्या जगण्यामध्ये ज्ञानयोग दिसला पाहिजेसाठी जे जे काही शक्य आहे ते तुम्ही करत राहा. यस, जय गुरु.